ठरलं तर मग या 30 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत नागराज फोनवर तन्वीला विचारतो, तन्वी आपला प्लॅन ऑन आहे ना? तर ती बोलते हो हो मी प्रयत्न करते, तुम्ही तोपर्यंत मला प्लीज फोन करू नका किंवा मला कुठलेही अपडेट विचारू नका, असं म्हणून ती फोन कट करते. मग ही विचार काय करते की आज दहीहंडी होणार की नाही, मग मलाच काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. मग ही प्रतापराव आणि कल्पना जिथे बसलेली असते त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, मामा मामी बघा ना, बिचारी सायली किती आनंदात होती ना कालपर्यंत, पण बिचारी आज बघा ना दहीहंडी दिवशी हॉस्पिटलमध्ये आहे. मग पुढे विचारते की मामा आपण दहीहंडी साजरी करणार आहोत की नाही? तर प्रतापराव म्हणतात, तुला काही कळतं की नाही, इथे सायली हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुला दहीहंडीचं पडलंय, आम्ही दहीहंडी कशी साजरी करणार आहोत सांग बरं. मग तन्वी बोलते, आपण दहीहंडी साजरी केली तर ना पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल. तर कल्पना बोलते, नाही नाही यावर्षी दहीहंडी साजरी बिजरी होणार नाही, त्यापेक्षा आम्हाला सायलीची तब्येत महत्त्वाची आहे. यावर मग तन्वी गप्प बसते. इकडे अश्विन सायलीला चेक करून येतो. अर्जुन समोर काय बोलायचं हा विचार करत असतो. अर्जुन विचारतो, सायली ठीक आहे ना? तर अश्विन बोलतो, अश्विनला काही बोलायचं सुचत नाही. यावर तो थोडासा थांबून म्हणतो, नाही अजून शुद्ध नाही आली आहे तिला. अश्विन बोलतो, वहिनीला कुठे जखम नाही आहे, पण मेंदुरा मार लागण्याची दाट शक्यता आहे आणि असं असेल तर कंडिशन खूप क्रिटिकल होईल. अर्जुन विचारतो, अजून MRIचा रिपोर्ट का नाही येते? आणि तो खूप पॅनिक होतो आणि अश्विनला विचारतो, सांग ना ती कधी शुद्धीवर येईल? अश्विन बोलतो, मी आता काहीही सांगू शकत नाही. यानंतर तन्वी विचार करते, सायलीला शुद्ध आली आणि तिनं माझं नाव घेतलं तर मग, आणि विचार करते मला घरी जाऊन प्रतिमाला मारायचा प्लॅन केलाच पाहिजे. मग ती कल्पना आणि प्रतापरावांना म्हणते, मामा मामी मी घरी जाते आणि सगळ्यांना धीर देते. खूप काळजीत असतील ना सगळे, पूर्ण आजी बाबा अस्मिता हे सगळे खूप काळजीत असतील, मग मी घरी जाऊन त्यांना आधार देते. मग प्रतापराव म्हणतात, हो हो तू घरी जा आणि सगळ्यांची काळजी घे. तन्वी तेथून घरी जायला निघते. इकडे पूर्ण आजी आणि रविराज बोलत बसलेले असतात. तितक्यात प्रतिमा आत्या तेथे येते. पूर्ण आई तिला प्रतिमा आत्यांना विचारते, येथे बसते का? तर प्रतिमा आत्या नाही बोलतात. मग खुनीने विचारतात, सायली कुठे आहे? पूर्ण आई म्हणतात, अजून तिच्या मैत्रिणीला बरं नाही आहे ना, म्हणून ती आली नाही आहे. रविराज म्हणतात, पूर्ण आई बहुतेक प्रतिमाची जेवणाची वेळ झाली आहे. तर पूर्ण आई विमलला बोलते की प्रतिमाला ताट करून दे. तर विमल प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या मी तुमचं ताट तुमच्या खोलीत घेऊन येते, तुम्ही पुढे जा. तर प्रतिमा तेथून पुढे जायला निघते. इकडे पूर्ण आई रविराजांना म्हणते, देव इतकी का परीक्षा बघतोय? मग म्हणतात, जोवर सायली घरी येत नाही तोवर माझ्या देवाची सुटका होणार नाही. असं म्हणून त्या तिथून उठतात व देवाऱ्याजवळ जातात आणि गणपतीची मूर्ती हातामध्ये घेऊन ती मूर्ती पाण्यात ठेवायला सुरुवात करतात. इकडे अर्जुन सायलीला दारातून आत बघत असतो. तो रडत रडत बोलत असतो तिच्याशी, मिसेस सायली प्लीज उठा ना उठा ना, असं बोलून तो बोलतो, माझ्याशी बोला ना, माझ्यावर चिडा, माझ्याशी भांडा, पण असं गप्प राहू नका. असं म्हणून म्हणतो, आपले ठरलं होतं ना तन्वीबद्दल सगळं शेअर करायचं, पण मी कालपासून तुम्हाला काहीही शेअर केलं नाही. आत्तापर्यंत माझ्याबरोबर तन्वी होती, ती खूप माझ्या अगदी जवळ बसली होती, माझा हातात हात घट्ट धरून बसली होती. पुढे म्हणतो, आता उठा ना तन्वी. इतक्यात मागून प्रतापराव येतात व त्याला धीर देत म्हणतात, अर्जुन ती लवकरच बरी होईल, तुझ्या प्रेमासाठी तिला यातून बाहेर यावंच लागेल. यापुढचे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.